Hello students, welcome here to Bende Education Science and Mathematics Tutorials. या चॅनलवर आपल्याला सायन्स आणि मॅथमॅटिक्स अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवल्या जाईल. सो चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, चला तर मग आपण बघूया एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय स्टुडंट्स? तर एनोमॅलस म्हणजे थोडं वेगळं, काहीतरी विचित्र, जे नॉर्मल नाहीये ते असं बिहेवियर वॉटरचं. वॉटर असं काही बिहेवियर दाखवतं की जे बाकीच्या सबस्टन्सेस पेक्षा थोडं वेगळं आहे. त्याला आपण एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो. In general, when a liquid is heated up to certain temperature, it expands, and when cooled, it contracts. आपल्याला माहिती आहे की जनरली काय होतं की कुठल्याही सबस्टन्सला हीट दिली की तो सबस्टन्स ज्यावेळेला आपण हीट देतो त्यावेळेला कुठलाही सबस्टन्स एक्सपांड होतो. लिक्विडला हीट दिली तरी सुद्धा लिक्विड एक्सपांड होतं, सॉलिडला हीट दिली तर सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं, हे आपल्याला माहिती आहे. अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. ज्यावेळेला आपण एखाद्या सबस्टन्सला कूल करतो त्यावेळेला तो सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे. मग वॉटर however shows a specific and exceptional behavior. If we heat water from 0 degree Celsius up to 4 degree Celsius, it contracts instead of expanding. Water shows special and exceptional behavior. थोडं वेगळं असं स्पेशल आणि एक्सेप्शनल म्हणजे थोडं वेगळं असं बिहेवियर वॉटर दाखवतं. ते कुठलं बिहेवियर आहे मग? If we heat the water from 0 degree to 4 degree Celsius, it contracts instead of expanding. आपण जेव्हा वॉटरला हीट देतो आहे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे टेम्परेचर वाढत आहे. मग टेम्परेचर वाढत आहे तर अशा वेळी वॉटरनी एक्सपांड व्हायला पाहिजे, पण यावेळी मात्र वॉटर इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग इट गेट्स कॉन्ट्रॅक्ट. वॉटर कॉन्ट्रॅक्ट होतं पण ते एक्सपांड होत नाही. मग ॲट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन मध्ये 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ज्यावेळेला आपण टेम्परेचर वाढवत जातो वॉटरचं त्यावेळेला त्या ठिकाणी मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो मिनिमम असतो, सगळ्यात कमी व्हॉल्यूम असतो, कारण मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्शन वॉटरचं 4 डिग्री सेल्सिअसवर होतं. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आपण 4 डिग्रीच्या पुढे जर आपण वॉटरला हीट करत गेलो तर त्याचं मात्र बिहेवियर मग नॉर्मल होतं. म्हणजे नॉर्मली हीट दिल्यानंतर जसं एक्सपांड होत जातो सबस्टन्स तसंच या ठिकाणी वॉटर हीट दिल्यानंतर एक्सपांड होते. द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजेच काय तर हे जे इथे दाखवलेलं आहे तुम्हाला द बिहेवियर ऑफ वॉटर between its temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius, it is called as anomalous behavior of water. ठीक आहे. मग anomalous behavior म्हणजे काय? थोडं विचित्र वागणूक जी असते वॉटरची ती कुठपासून कुठपर्यंत असते तर 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत असते. आणि anomalous behavior म्हणजे काय तर 0 to 4 डिग्री जात असताना टेम्परेचर वाढल्यामुळे ते एक्सपांड व्हायला हवा होता वॉटरनी पण तो कॉन्ट्रॅक्ट होतो. याला म्हणतात एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, पुढे बघूया. पुढे आहे ग्राफ शोईंग एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आपल्याला आता ग्राफ दाखवतो आहे की एनोमॅलस बिहेवियर काय आहे. एनोमॅलस बिहेवियर बघण्याकरता आपण बघूया 1 kg of water is heated from 0 degree Celsius and its volume is plotted as the function of temperature. We get the graph. एका साइडनी बघा या साइडनी पूर्ण व्हॉल्यूम दिलेला आहे आणि खालच्या साइडनी म्हणजे एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर घेतलाय आणि वाय ऍक्सिस वरती त्याचा व्हॉल्यूम घेतलेला आहे. आपण किती वॉटर घेतलाय 1 kg वॉटर घेतलाय. कुठून कुठपर्यंत हीट दिली from 0 degree Celsius and volume is plotted as a function of temperature. We get the graph showing figure 5.4 at 4 degree Celsius volume of water is minimum. It means that the density of water is maximum at 4 degree Celsius. आता हे जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे त्याचा मीनिंग समजून घेऊया आपण. आता वॉटर पहिल्यांदा जे घेतलं होतं ते 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस वर 1 kg वॉटरला हीट द्यायला सुरुवात केली. या ठिकाणी बघा तुम्हाला 1000.10 दाखवलेला आहे व्हॉल्यूम, 1000.10 त्यानंतर 1000.05
आणि त्यानंतर 1000. ओके, म्हणजेच काय तर 0 डिग्री सेल्सिअस वरती त्याचा व्हॉल्यूम जास्त होता, त्यानंतर 1 डिग्री सेल्सिअस वर त्यापेक्षा कमी झाला, 2 डिग्री सेल्सिअस वर त्याच्यापेक्षा कमी झालाय व्हॉल्यूम, 3 वर त्याहून कमी झालाय आणि 4 वर मात्र मिनिमम व्हॉल्यूम झालेला आहे. आणि एकदा 4 डिग्री वरती पोहोचलं की पुढे आपण जसं जसं टेम्परेचर वाढवत नेऊ तसा तसा त्याचा व्हॉल्यूम पुन्हा इन्क्रीज होत जातो. पुन्हा एकदा लक्षात घ्या की टेम्परेचर ज्या वेळेला 0 डिग्री सेल्सिअस होतं त्यावेळेला व्हॉल्यूम जास्त होता, त्या मानाने आपण त्याला हीट देत गेलो आणि पुढे टेम्परेचर 1 2 3 4 करत गेलो तसा तसा त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज होत गेला आणि डिक्रीज झाल्याच्या नंतर मग पुढे पुन्हा आपण टेम्परेचर हीट ज्या वेळेला देतोय त्याचं टेम्परेचर वाढत आहे, मग 4 डिग्री पासून पुढे मात्र त्याचा व्हॉल्यूम नॉर्मल सारखाच इन्क्रीज होत जातो. ठीक आहे, मग हा ग्राफ हे दाखवतोय आपल्याला अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. अनोमॅलस बिहेवियर कुठून कुठपर्यंत असतं, मग फक्त 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत. काय आहे अनोमॅलस बिहेवियर, तर 0 कडून 4 कडे जात असताना म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे तर वॉटरनी एक्सपांड व्हायला पाहिजे तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं, हे त्याचं अनोमॅलस बिहेवियर आहे. ओके, समजलंय तुम्हाला. आता आपण पुढचं बघूया. पुढे स्टडी ऑफ अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. हे जे ॲपरेटस आहे याला होप्स ॲपरेटस म्हणतात. ही फिगर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे आणि हे ॲक्च्युअली होप्स ॲपरेटस आहे या ठिकाणी दाखवलेलं. हे जे आहे हे ॲक्च्युअल होप्स ॲपरेटस आहे. इथे त्याला थर्मामीटर लावण्याकरता जागा असते केलेली. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे बघा थर्मामीटर लावायसाठी जागा. इथे आउटलेट आहे, वॉटरचं आउटलेट या ठिकाणी असतं आणि हे जे पॉट असतं या पॉट मध्ये आपण आईस टाकत असतो. ठीक आहे, चला तर मग पुढे शिकून घेऊया स्टडी ऑफ अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर विथ द हेल्प ऑफ होप्स ॲपरेटस. तर आता आपण होप्स ॲपरेटसच्या साहाय्याने कशा पद्धतीने हे जे अनोमॅलस बिहेवियर आहे वॉटरचं हे कशा पद्धतीने आपण इथे शिकतोय बघा. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड टाइम इन मिनिट्स ऑन द एक्स ॲक्सिस. या ठिकाणी होप्स ॲपरेटस दिलेलं आहे. हे जे होप्स ॲपरेटस आहे यामध्ये अरेंजमेंट अशा पद्धतीची असते. यामध्ये मध्ये एक असं पाईप सारखं दिलेलं आहे, एक पॉट आहे म्हणजे जार सारखं आहे हे उभं आणि त्याच्या सभोवताली या ठिकाणी एक थोडंसं आडवं असं हॉरिझॉन्टल असं त्या ठिकाणी एक बाउल दिलेलं आहे आणि या बाउलमध्ये फ्रीजिंग मिक्सचर टाकलेलं असतं. फ्रीजिंग मिक्सचर कशाला म्हणतात स्टुडंट्स, तर आईस प्लस त्या ठिकाणी थोडंसं सॉल्ट वगैरे मिक्स केलेलं असलं त्यामध्ये की त्याचं टेम्परेचर जे आहे ते तुम्ही बराच वेळपर्यंत कमी ठेवू शकता. 0च्या थोडंसं खाली सुद्धा त्याचं टेम्परेचर येऊ शकतं, म्हणून त्याला फ्रीजिंग मिक्सचर म्हणतात. ठीक आहे, या बाउल मध्ये इथे फ्रीजिंग मिक्सचर भरलेलं आहे आणि हे जी जार आहे हे उभं, या उभ्या जार मध्ये मात्र नॉर्मल वॉटर भरलेलं आहे. इथे T1 हे बघा, हे खाली T1 म्हणजे हे फर्स्ट थर्मामीटर आणि हे T2 हे सेकंड थर्मामीटर. या थर्मामीटर वरचे रीडिंग्स घेत जायचे आणि ते रीडिंग्स घेतल्यानंतर बघा इकडे टाइम इन मिनिट्स दिलेला आहे. आफ्टर 5 मिनिट्स, आफ्टर 10 मिनिट्स, आफ्टर 15 मिनिट्स, म्हणजे 5-5 मिनिटानंतर त्याचे रीडिंग घेतलेले आहेत आणि ते या ठिकाणी प्लॉट करत गेलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण होप्स ॲपरेटसचं हे जी बनावट आहे आणि इकडनं आउटलेट, हे जे आउटलेट आहे हे फ्रीजिंग मिक्सचर ज्या वेळेला लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल मग हे लिक्विडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याचं आउटलेट इकडनं काढून दिलेलं आहे. ठीक आहे, मग होप्स ॲपरेटस कसं आहे ते तुम्हाला आता समजलं की 2 थर्मामीटर लावलेले आहेत याला आणि इथे फ्रीजिंग मिक्सचर भरलेलं आहे. ठीक आहे, आता हे कसं ऑपरेट होते ते बघूया. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड टाइम इन मिनिट ऑन एक्स ॲक्सिस. इकडे एक्स ॲक्सिस वर टाइम इन मिनिट प्लॉट केलेला आहे, वाय ॲक्सिस वरती टेम्परेचर प्लॉट केलेला आहे. द ग्राफ इज शोन इन फिगर 5.6. ही तुमच्या टेक्स्टबुक मधली ग्राफ जो दाखवलाय ती टेक्स्टबुक मधली 5.6 फिगर आहे. द ग्राफ शोज दॅट इनिशियली बोथ द टेम्परेचर्स T1 अँड T2 आर आयडेंटिकल. या ग्राफ मध्ये असं दाखवलंय की सुरुवातीला बघा म्हणजे T1 T2 हे जारलाच अटॅच्ड आहे आणि जारमध्ये नॉर्मल वॉटर भरलेला आहे, सेमच वॉटर आहे, त्यामुळे T1 आणि T2 दोघांनी पण सुरुवातीला जेव्हा एक्सपेरिमेंट सुरू केला त्यावेळेला सेमच टेम्परेचर दाखवलं. सो ग्राफ शोज इनिशियली बोथ द टेम्परेचर्स T1 and T2 identical. However,
As time passes, temperature T1 of the water in the lower part of cylinder decreases fast, while temperature T2 of the water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. T1 जे दाखवलं आहे, T1 in the lower part, या लोअर पार्टचं टेम्परेचर खूप झपाट्याने खाली आलं. हे बघा या ठिकाणी ग्राफ मध्ये हे T1 दाखवलंय. तर हे जे टेम्परेचर आहे हे खूप झपाट्याने खाली आलेलं आहे आणि T2 चं टेम्परेचर त्या मानाने थोडं हळूहळू खाली आलेलं आहे आणि दोन्ही ग्राफ एकमेकांना जे इंटरसेक्ट झालेले आहेत ते 4 डिग्री सेल्सिअस वरती इंटरसेक्ट झालेले आहे. समजतंय तुम्हाला? As time passes, temperature T1 of the water in the lower part of cylinder decreases fast. म्हणून T1 जे आहे त्याचं टेम्परेचर झपकन खाली आलेलं दाखवलेलं आहे आणि T2 जे दिलेलं आहे ते स्लोली खाली आलेलं दाखवलं आहे. पण पुढे गेल्यानंतर मात्र 4 डिग्रीच्या पुढे गेल्यानंतर मात्र T2 चं टेम्परेचर आधी कमी होतं 0 डिग्री पर्यंत आणि T1 चं टेम्परेचर मग हळूहळू कमी होतं आणि दोघांनी इंटरसेक्ट कुठे केलेलं आहे तर 4 डिग्री सेल्सिअस वरती दोघांचं इंटरसेक्शन झालंय. ठीक आहे, मग हा एवढा पार्ट समजला ना तुम्हाला? आता पुढचं पाहू. पुढे दिलाय तुम्हाला, however, once the temperature T1 of lower part reaches to 4 degree Celsius, हा T1 जो आहे हा हळूहळू म्हणजे थोडं लवकर, हळू म्हटल्यापेक्षा हा थोडा लवकर कमी होतोय टेम्परेचर आणि हा 4 डिग्रीवर आल्यानंतर थोड्या कालावधीसाठी हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि मग नंतर त्याचं टेम्परेचर हळूहळू खाली येतं. Once the temperature T1 of lower part reaches to 4 degrees Celsius, it remains almost stable at the temperature and T2 decreases slowly to 4 degrees Celsius. हा T2 म्हणजे हे जे वरचं थर्मामीटर आहे त्यातलं टेम्परेचर हळूहळू कमी होत 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 ते 4 डिग्री सेल्सिअस वर येतं. त्यानंतर ते पटकन खाली येतं T1 पेक्षा. Thereafter, since T2 starts changing rapidly, it records 0 degree Celsius first. आता T2 जे आहे त्याची फास्ट सुरू आहे त्याचं टेम्परेचर डाऊन होणं म्हणून 0 डिग्री सेल्सिअसला जे T2 थर्मामीटर ज्या ठिकाणी लावलेलं आहे तिथलं 31-32 मिनिट्स मध्येच ते 0 डिग्री सेल्सिअसला आलेलं आहे. T1 reaches 0 degree Celsius. पुन्हा एकदा वाचते मी. Thereafter, since T2 starts changing rapidly, it records 0 degree Celsius first and after that lower thermometer T1 records 0 degree Celsius temperature. The point of intersection of two curves shows the temperature of maximum density. या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी दाखवली आहे. मॅक्झिमम डेन्सिटी, डेन्सिटी ज्या वेळेला जास्त असते त्यावेळेला व्हॉल्यूम कमी असतो. ठीक आहे, पुढे बघूया. एक्सप्लेनेशन ऑफ द ऑब्झर्वेशन. मग आता हे जे ऑब्झर्वेशन आपण ग्राफ मध्ये बघितले त्याचं एक्सप्लेनेशन नेमकं काय आहे? हाऊ कॅन वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन्स? इनिशियली द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. हे बघा आता नीट बघा मी काय सांगते. हे जे बाउल आहे या बाउल मध्ये फ्रीजिंग मिक्सचर आहे. फ्रीजिंग मिक्सचर आहे म्हणजे याचं टेम्परेचर खूप कमी आहे आणि याचं टेम्परेचर कमी आहे आणि या जार मधल्या वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे. हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जार मध्ये जे वॉटर आहे या फ्रीजिंग मिक्सचरला लागूनचं जे वॉटर आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याचं टेम्परेचर कमी 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 होत जातं आणि त्याचं टेम्परेचर कमी कमी होत गेल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम सुद्धा कमी होतो आणि व्हॉल्यूम कमी झाल्यानंतर ते पाणी खाली येतं. बरोबर आहे? व्हॉल्यूम कमी होणं म्हणजे डेन्सिटी वाढणं. डेन्सिटी वाढणं म्हणजे त्याची घनता म्हणतो आपण त्याला. पार्टिकल्स जवळ जवळ येतात म्हणजेच काय तर ते पाणी जड होतं. जड झाल्यामुळे ते पाणी खाली येतं. डेन्सिटी वाढणं म्हणजे पाणी जड होणं. हे बघा इथे दाखवलंय तुम्हाला. डेन्सिटी वाढते म्हणजे पाणी जड होतं. म्हणजे पहिले काय झालं, फ्रीजिंग मिक्सचरला जे लागून पाणी होतं, जे वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल होतं ते कूल झालं, त्याचं टेम्परेचर कमी झालं. त्याचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे डेन्सिटी वाढली. डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे ते जड झालं. जड झाल्यामुळे ते खाली आलं. म्हणजे काय तर थंड पाणी जे झालं इथे ते पहिल्यांदा खाली आलं. थंड पाणी पहिल्यांदा खाली आल्यामुळे T1 चं जे टेम्परेचर आपण पूर्वीच्या स्लाइड मध्ये बघितलं की T1 चं टेम्परेचर ग्राफ मध्ये लवकर कमी झालंय ते त्यामुळे लवकर कमी झालं. Initially, the temperature of water in the middle of the cylinder lowers due to freezing mixture in the outer bowl. Since the temperature of water there decreases, its volume decreases. बरोबर आहे? टेम्परेचर कमी झालं म्हणून व्हॉल्यूम कमी झाला. व्हॉल्यूम कमी झाला, डेन्सिटी वाढली. सो
द वॉटर विथ द हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड. डेन्सिटी वाढली म्हणजे पाणी जड झालं, ते खाली आलं. Therefore, the lower thermometer T1 shows rapid fall in the temperature and this continues till the temperature of water becomes equal to 4 degree Celsius. जिथपर्यंत 4 degree Celsius त्याचं टेम्परेचर येत नाही तिथपर्यंत हे जे वॉटर आहे हे सगळं खाली येतं. पुढे काय होतं? When the temperature of water starts decreasing below 4 degree Celsius, its volume increases. 4 degree Celsius पेक्षा ज्या वेळेला टेम्परेचर अजून डाऊन होतं त्यावेळेला मात्र त्याचा व्हॉल्यूम वाढायला लागतो. आणि हा वाढायला आपण ग्राफमध्ये ते बघितलंय. आणि हा व्हॉल्यूम वाढायला लागतो म्हणजे डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी होते म्हणजे तो सबस्टन्स हलका होतो. सबस्टन्स हलका होतो म्हणून तो वर यायला लागतो. ओके, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आणि 4 पेक्षा कमी टेम्परेचर व्हायला लागलं की वर. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. It is therefore moves in the upward direction. The temperature of water in the upper part therefore decreases rapidly to 0 degrees Celsius. खालचं पाणी जे आहे ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि मग नंतर त्याहून कूल व्हायला लागल्यानंतर ते सगळं वर गेलं. आणि वर गेल्यानंतर त्यामुळे काय झालं की वरचा जो थर्मामीटर आहे तो 0 डिग्री सेल्सिअस आधी दाखवतो आणि त्यानंतर खालच्या थर्मामीटर मध्ये तोपर्यंत 4 डिग्रीच असतं आणि त्या पुढे मग खालचं थर्मामीटरचं टेम्परेचर डाऊन व्हायला सुरुवात होते. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases and density decreases. It is therefore moves in the upward direction. The temperature of water in the upper part T2 therefore decreases rapidly to 0 degrees Celsius. मग हे T2 जे वरचं थर्मामीटर आहे त्यातलं टेम्परेचर 0 पर्यंत आधी येतं, लवकर येतं. The temperature of water in the lower part however remains at 4 degrees Celsius for some time and then decreases slowly to 0 degrees Celsius. म्हणजेच काय शिकलो आपण यामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही टेम्परेचर सेम. त्यानंतर खालच्या थर्मामीटर मध्ये टेम्परेचर डाऊन व्हायला सुरुवात झाली. कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि त्यानंतर मग वरच्या थर्मामीटर कडे म्हणजे वर ते डेन्सिटी कमी झाल्यामुळे व्हॉल्यूम तो हलका झाल्यामुळे वर गेलं थंड पाणी आणि त्यानंतर वरचं जे थर्मामीटर आहे तिथे टेम्परेचर लो दाखवायला लागलं आणि 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजे ते कंटिन्युअसली लो व्हायला लागलं अप टू 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आणि नंतर वरचं ज्या वेळेला 0 डिग्री झालं त्याच्यानंतर मग खालचं जे आहे ते 4 पासून 0 पर्यंत येऊ लागलं. ठीक आहे, आता समजलंय? चला तर मग पुढे पाहूया. तर त्यावरून आपल्या काय लक्षात आलं? आपण जे होप्स ॲपरेटस पाहिलं त्यावरून आपल्या हे लक्षात येतं की 4 डिग्री सेल्सिअस वरती जे डेन्सिटी आहे वॉटरची ती मॅक्झिमम असते. कारण 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर होप्स ॲपरेटस मध्ये सगळ्यात खालच्या थर्मामीटर जवळ बराच वेळ राहिलं होतं. ठीक आहे, म्हणजे ते जड आहे, म्हणजेच त्याची डेन्सिटी हायर आहे. ओके, नाव यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला आपली ब्रेन पॉवर वापरायची आहे. How will you explain the following statements with the help of anomalous behavior of water? First one is, in the region with the cold climate, aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. 0 degree Celsius पेक्षा जर टेम्परेचर कमी झालं तरी सुद्धा हे aquatic plants आणि animals जे आहे ते सर्वाइव्ह कसे करत असतील? कारण 0 डिग्री सेल्सिअस वर ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर जर आलं तर वरची जी लेअर आहे या लेक मधली वगैरे ही पूर्ण लेअर आईस मध्ये कन्व्हर्ट होऊन जाते आणि आईस मध्ये ज्या वेळेला ती कन्व्हर्ट होते त्यावेळेला खालचं जे टेम्परेचर आहे ते 1 2 3 4 असं असतं आणि म्हणून खाली वर जरी बर्फ दिसत असला तरी खाली वॉटर असतं. कारण की आईसची डेन्सिटी कमी आहे वॉटरपेक्षा आणि म्हणून आईस जे आहे ते पाण्यावर तरंगतं, वर पूर्ण आईसची लेअर फॉर्म होते आणि खाली मात्र वॉटर जसंच्या तसं राहतं. त्यावेळेला बघा दिवसा काय होतं आणि रात्री काय होतं. दिवसा टेम्परेचर खाली 4 डिग्री सेल्सिअस पुढे 5 6 7 8 या पद्धतीने असतं. म्हणजे वर वर जसं जसं येऊ तसं तसं टेम्परेचर वाढत जातं वॉटरचं आणि रात्रीच्या वेळी जर वर 0 डिग्री सेल्सिअस झालं असेल तरी खालचं टेम्परेचर मात्र 4 डिग्रीवर मेंटेन असतं म्हणून तिथे वॉटर असतं तर त्या ठिकाणी सर्वाइव्ह करू शकतात aquatic plants आणि animals. Second question, in cold region in water the pipes of water supply break and even rocks crack. कोल्ड रिजन मध्ये बघा हे पाईप जे दाखवले आहेत ते ब्रेक होतात आणि रॉक्स जे आहेत ते क्रॅक होतात. असं का होतं? तर ज्या वेळेला आता हा पाईप आहे या पाईपच्या आत पाणी असतं
आणि याच्या आत पाणी असल्यामुळे ज्यावेळेला टेम्परेचर डाऊन होतं 0 डिग्रीपेक्षा खाली जातं त्यावेळेला या ठिकाणी आईस फॉर्म होतो आणि व्हॉल्यूम ऑफ आईस इज ग्रेटर दॅन व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि त्याचा व्हॉल्यूम मोठा असल्यामुळे ते या पाईपला ब्रेक करतं. ठीक आहे, एक्सपांड होण्याकरता पाईपला ब्रेक केलं जातं. तुम्ही फ्रीज बॉटल बघितल्या आहेत बघा, आपण फ्रीजरमध्ये बॉटल ठेवून दिली आणि त्याला झाकण लावून टाकलं पक्क आणि शेवटपर्यंत जर तुम्ही ती भरली आणि फ्रीजरमध्ये जर त्याचा बर्फ झाला तर ती बॉटल क्रॅक होते किंवा त्याचा शेप बदलतो किंवा ती अशी फुगल्यासारखी मोठी होते. म्हणजेच तुम्हाला ते कळतं की व्हॉल्यूम ऑफ आईस इज ग्रेटर दॅन व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आता या ठिकाणी रॉक दाखवलाय, तर रॉकला ज्या ठिकाणी क्रॅक्स असतात त्यामध्ये पाणी साचलं जातं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. हे जे पाणी साचलेलं आहे तर ज्यावेळेला टेम्परेचर बिलो 0 डिग्री टेम्परेचर जाईल त्यावेळेला त्याचं कन्व्हर्शन आईसमध्ये होतं आणि आईसमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि म्हणून त्याचं प्रेशर येतं रॉकवरती आणि रॉकला क्रॅक्स होतात. ठीक आहे, या पद्धतीने आपण अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर शिकलो. हे सगळं तुम्हाला समजलं असेलच असं मला वाटतं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघतोय ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी आणि युनिट ऑफ हीट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.